नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये. मित्रांनो, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 अंतर्गत विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीचा अचूक आणि डिजिटल मागोवा घेण्यासाठी एक राष्ट्र एक विद्यार्थी ओळख वन नेशन वन स्टुडंट ID ही संकल्पना अंमलात आणण्यात आली असून आता त्या अंतर्गत अपार ID आणि अकॅडमिक बँक ऑफ क्रेडिट्स यांची प्रणाली कार्यान्वित करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवरती शिक्षण विभागाने विद्यार्थ्यांसाठी अपार ID तयार करणं आता अनिवार्य केलं आहे. त्यामुळे प्रत्येक महाविद्यालयीन विद्यार्थ्याला अपार ID काढणं बंधनकारक आहे. केंद्रीय शिक्षण मंत्रालय आणि विद्यापीठ अनुदान आयोगानं म्हणजेच UGCनं जारी केलेल्या निर्देशांकानुसार प्रत्येक विद्यार्थ्यानं स्वतःचा 12 अंकी अपार ID तयार करून तो आधार कार्ड आणि डिजिलॉकरशी लिंक करणं आवश्यक आहे. विद्यार्थ्यांची सर्व शैक्षणिक प्रमाणपत्र आणि क्रेडिट्स सुरक्षित ठेवण्यासाठी डिजिलॉकरवरती नोंदणी करणं देखील बंधनकारक करण्यात आले. प्रत्येक शैक्षणिक वर्षातील प्रलंबित श्रेयांक म्हणजेच क्रेडिट डेटा संबंधित वर्षाच्या 31 डिसेंबरपर्यंत ABC पोर्टलवरती अपलोड करणं बंधनकारक आहे. विशेषतः सन 2026 घेण्यात आलेल्या सर्व परीक्षांचा आणि मूल्यमापनाचा श्रेयांक डेटा विद्यार्थ्यांच्या अपार IDशी संलग्न करून जून 2026 पोर्टलवरती अपलोड करावा लागणार आहे. या मुदतीनंतर पोर्टलवरील माहिती फ्रीज करण्यात येणार असून त्यामध्ये कोणताही बदल करता येणार नाही. राज्यातील सर्व विद्यापीठांना त्यांच्या कार्यक्षेत्रातील संलग्न महाविद्यालय, स्वायत्त संस्था आणि पदव्युत्तर विभागांमध्ये 100% अपार ID नोंदणी पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच प्रवेश प्रक्रिया आणि परीक्षा अर्ज भरताना अपार ID अनिवार्य करण्याच्याही सूचना देण्यात आल्यात. दिलेल्या मुदतीमध्ये क्रेडिट डेटा अपलोड करण्यात अपयश आल्यास त्याची पूर्ण जबाबदारी संबंधित शैक्षणिक संस्थेवरती राहणार असल्यानं शिक्षण विभागानं प्रसिद्ध केलेल्या पत्रकानुसार त्यांनी स्पष्ट केले. महाविद्यालय, विद्यापीठं आणि उच्च शिक्षण संस्थांमधील किती विद्यार्थ्यांनी अपार ID नोंदणी पूर्ण केली आहे याचा सविस्तर अहवाल तात्काळ संचालनालयास सादर करण्याचे निर्देश देण्यात आले. केंद्र आणि राज्य शासनाच्या या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांची शैक्षणिक माहिती एकाच डिजिटल प्लॅटफॉर्मवरती उपलब्ध होणार असून शैक्षणिक पारदर्शकता, गतिशीलता आणि रोजगाराच्या संधींमध्ये देखील वाढ होण्याची अपेक्षा आहे. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना अपार ID काढणं बंधनकारक करण्यात आले आणि हा शिक्षण विभागाचा एक महत्त्वपूर्ण निर्णय मानला जातो आहे. तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.